बिग बॉस मराठीचा लेटेस्ट प्रोमो आला आहे, ज्यामध्ये बाई दीपालीमुळे राधाचं मन दुखावलं गेलं आहे. आणि खरोखरच दीपाली ताईंना मला वाटतं असं बोलायची काहीही गरज नव्हती. कोणाच्या प्रोफेशनवर बोलायची खरंच काही गरज नाही आहे. कोणाचं प्रोफेशन काही असू शकतो, कोणी कसंही वरती आले असेल. तर तिचं जे लावणीचं प्रोफेशन त्याच्याबद्दल बोललं गेलं आहे. दीपाली ताई मला वाटतं डायनिंग टेबलवर जवळजवळ सगळ्या कंटेस्टंट समोर म्हणत होत्या, आजकाल ह्यांनी ना लावणी जे ना डायरेक्ट लावणी नका 12 डान्सरच झाले, 12 डान्सर स्टेजवर नाचते असं दिसतंय. आणि हे बोलल्यामुळे राधा जी आहे बाहेर एका कंटेस्टंटबरोबर बोलताना दिसली. फिमेल कंटेस्टंट पण आहे ना, तिचा चेहरा नाही दिसला, कोण होती मायामती, ती कदाचित सोनाली असेल. तर ती बोलताना दिसली. दीपाली ताई आहे ना, जे माझ्या लावणीबद्दल माझ्या प्रोफेशनबद्दल बोलताय ना, तर लायकी त्यांची मी पण काढू शकते. पण ठीक आहे ना, मी नाही बोलली काही. पण मला असं वाटतंय दीपाली ताई जेव्हा असं बोलल्या ना, राधानी त्याच वेळी स्वतःसाठी स्टँड घ्यायला हवा होता. बिग बॉसचं घर हेच आहे की तुम्ही सही मुद्दे मांडा, खरे मुद्दे मांडा आणि स्वतःसाठी स्टँड घ्या. तुमच्याबद्दल कोणी असं बोलतंय, तिच्या प्रोफेशनबद्दल बोललं जातंय आणि जर तिला वाईट वाटतंय तर बाहेर जाऊन रडण्यापेक्षा जाऊन तिला उत्तर देणं, म्हणजे त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. कारण त्या नाही बोलू शकत अशा, त्याही स्वतः अभिनेत्री राहिलेल्या आहे, नंतर पॉलिटिशियन झालेल्या आहे. आणि कोणाच्या प्रोफेशन, कोणी, प्रत्येकाला हे स्वातंत्र्य आहे का तो आयुष्यात काहीही करू शकतो. कोणी इंस्टाग्रामवर तर आता आजकाल तर कसले कसले व्हिडिओ येतात, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीही करू शकतो. आणि कोणाच्या कामाबद्दल आपल्याला बोलण्याचा काहीही अधिकार नाही आहे. आणि त्यांनी डायरेक्ट ती तुलना जी ना 12 डान्सरबरोबर केली. मला वाटतं रितेश देशमुख हा मुद्दा भाऊंच्या धक्क्यावर नक्की उचलला जाईल आणि दीपालीला बोललं जाईल का कोणाचं त्या प्रोफेशनबद्दल तुम्ही असं बोलू शकत नाही. बरं, काय वाटतं तुम्हाला याबद्दल मला सांगा. पण राधा जी आहे ना दुखावली गेली आहे, मला वाटतं राधाने स्वतःसाठी नक्कीच स्टँड घेतला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आणि बाहेर जाऊन रडत होती ती, आणि मला वाटतं राधाने मे बी त्यांच्या गाण्यावर एखादा डान्स केला पण असेल, नाही का. आता आहे ये ग ये महिना, मायामध्ये त्यामध्ये दीपाली सय्यद आहे आणि त्याच्यावर तिने एखादा डान्स केला. ते ठीक आहे ना, डान्समध्ये तुम्ही असू शकता, पण ते माझं प्रोफेशन आहे. तुम्ही म्हणजे मी पण लायकी काढू शकते मग. तर मला असं वाटतंय जर तुला काढायची असेल तर तू त्यांची जाऊन तोंडावर काढ. आणि बिग बॉस हा त्याच्यासाठीच शो आहे बाई, की तुम्ही तुमच्यासाठी स्टँड घ्या, तुम्ही खऱ्या मुद्द्यांवर बोला. तर त्या प्रोमोमध्ये आपण बघतोय की राधा दीपालीच्या 12 डान्सर बोलल्यामुळे ना खूप जास्त दुखावली गेलेली आहे. आता हे सगळं आपल्याला आज रात्री बघायला मिळणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? दीपाली सय्यद या चुकीच्या आहे की बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला.